मित्रांनो, आता आपण बघूयात सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सबस्टिट्यूशन रिॲक्शन ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जशी आहे तशी इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्ही कुठली रिॲक्शन शिकलाय सांगू शकाल? डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचा जो नियम आहे तोच सबस्टिट्यूशन रिॲक्शनच्या बाबतीत पण आहे. सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये काय होतंय? एका ॲटमला डिस्प्लेस करून तिथं दुसरा ॲटम येतोय, जास्त पॉवरफुल असणारा. आता ॲडिशन रिॲक्शन बद्दल आपण काय बघितलं होतं की अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्समध्ये ॲडिशन रिॲक्शन होते, बरोबर. तर सबस्टिट्यूशन रिॲक्शनसाठी आपण काय कंडिशन बघणार आहोत की सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असतील तरच तिथं सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. ऑलरेडी सगळे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जे आहेत, अल्केन्स एस्पेशली, ते इतके सॅच्युरेटेड आहेत, इतके समाधानी आहेत की ते कुठल्या रिॲक्शनमध्ये भागच घेत नाहीत. पहिली गोष्ट, अगदी इनर्ट असल्यासारखं वागतात. त्यांना इनर्ट मॉलिक्युल्स म्हणायला हरकत नाही. पण आता हे जे अल्केन्स आहेत, आपण इथं एक्झाम्पल म्हणून मिथेन घेतलेलं आहे. जेव्हा अल्केनची रिॲक्शन क्लोरीन बरोबर होते, ती सुद्धा सनलाईटमध्ये, अल्ट्राव्हायोलेट लाईट खरं तर गरजेचं आहे. तुमच्या पुस्तकात सनलाईट असं दिलंय, सनलाईटमध्ये अल्ट्राव्हायोलेट रेज असतातच. अल्ट्राव्हायोलेट रेजच्या प्रेझेन्समध्ये जे ती एनर्जी पण पाहिजे, तेव्हा क्लोरीन हा मिथेनशी, अल्केनशी सबस्टिट्यूशन रिॲक्शन करतो. आता आपण या ठिकाणी बघूयात काय होतंय ते. मिथेनचं स्ट्रक्चर मी काढतो. हा मिथेन आहे, याच्याशी आपण क्लोरीन, तर क्लोरीन लिहिताना Cl2 असं लिहिलं जातं, पण आपण इथं सेपरेट लिहित ClCl असं मुद्दाम लिहितोय. यात काय होतं, एका हायड्रोजनची जागा एक क्लोरीन घेतो, म्हणजे हा याला खो देतो आणि हा इकडे जाऊन बसतो. ओके, म्हणजे तो डबल डिस्प्लेसमेंट म्हणू शकतो आपण. हा इथं येतोय, हा हायड्रोजन तिथं जातोय. म्हणजे काय प्रॉडक्ट तयार झालं, इथं क्लोरीन आला म्हणजे CH3Cl आणि इकडे काय तयार झालं, हे H तिथं गेलं, HCl बनला. बरं, CH3Cl प्लस HCl. आता हे CH3Cl म्हणजे नाव काय, मिथिल क्लोराईड, किंवा आपण IUPAC नाव जर लिहायचं झालं तर हे होईल क्लोरोमिथेन. आणि HCl. आता पुढच्या केसमध्ये काय होतंय, तर इथं Cl आला, नंतर हे HCl तयार झालं, ते गेलं. आपण आता दुसरा क्लोरीन आणलाय, दुसरा Cl2 रिॲक्शन साठी आणलाय. हे जे आपलं मिथिल क्लोराईड आहे किंवा क्लोरोमिथेन आहे, याच्याशी पुन्हा अजून सनलाईटमध्ये क्लोरीनची रिॲक्शन जर केली तर पुन्हा एकदा ॲडिशन होते. कारण क्लोरीन हा हायड्रोजनला डिस्प्लेस करत असतो. जोपर्यंत इकडं हायड्रोजन आहेत तोपर्यंत क्लोरीन त्याला डिस्प्लेस करत राहणार. समजा आता ह्याचा नंबर घेऊ. आता हा क्लोरीन या हायड्रोजनला डिस्प्लेस करेल, हा हायड्रोजन याची जागा घेईल. काय होईल, हा क्लोरीन इथं आला, 2 क्लोरीन झाले बघा आता ह्या. ओके,
आणि इकडं काय तयार होईल, HCl तयार होईल. बरोबर. हे कंपाऊंड काय झालं बघा, 2 क्लोरीन आले. हे बघा मी तीच रिॲक्शन इथं डिटेल लिहिलेली आहे. CH3Cl बरोबर पुन्हा एकदा क्लोरीन रिॲक्ट होतं सनलाईटमध्ये आणि इथला एक क्लोरीन इथल्या एका हायड्रोजनला डिस्प्लेस करतो. इकडून एक हायड्रोजन या क्लोरीनकडे येतोय. काय होईल इथं बघा, CH3Cl होतं, एक हायड्रोजन कमी झाला म्हणजे CH2 होईल आणि एक क्लोरीन वाढला म्हणून Cl2 होईल. याचं नाव डायक्लोरोमिथेन आणि HCl तयार झालं. आणखीन पुढे जाऊ, अजून एक क्लोरीन मॉलिक्यूल आला. आता तो काय करेल, अजून एका हायड्रोजनला डिस्प्लेस करेल. हा हायड्रोजन पुन्हा या क्लोरीन बरोबर रिएक्ट होईल. म्हणजे आता काय झाले, 3 क्लोरीन होतील इथं आणि इथं हायड्रोजन फॉर्म होईल, HCl फॉर्म होईल. बघा या ठिकाणी हे डायक्लोरोमिथेन होतं, हे इथं लिहिलं डायक्लोरोमिथेन. याची रिएक्शन पुन्हा एकदा तिसऱ्या क्लोरीन मॉलिक्यूल बरोबर केली. यातला एक क्लोरीन ॲटम इथल्या एका हायड्रोजनला डिस्प्लेस करेल आणि इथला हायड्रोजन येऊन इथल्या एका क्लोरीन बरोबर कंबाईन होईल. काय होईल, CH2 होतं, 2 हायड्रोजन होते, अजून एक हायड्रोजन कमी झाला म्हणजे CH होईल आणि एक क्लोरीन वाढला म्हणजे Cl3 होईल. CHCl3 याचं नाव आहे क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म तुम्ही बघितलं असेल जुन्या पिक्चरमध्ये. एखाद्याला बेशुद्ध करायचं असेल तर क्लोरोफॉर्म वापरत होते. डॉक्टर लोक पूर्वी ऑपरेशनच्या आधी भूल देताना क्लोरोफॉर्म वापरायचे. त्याचा वास घेतला की माणूस बेशुद्ध होतो. म्हणून कधीही कोणी एखादं काही कापड वगैरे दिलं तर आपण लगेच तोंडाजवळ नेऊ नये. जग वाईट आहे. असो, हे क्लोरोफॉर्म CHCl3 तयार झालं आणि HCl. आता अजून एक हायड्रोजन आहेच म्हणजे आणखीन एक Cl2 येऊ शकतोय. बरोबर. हा Cl2 आता या हायड्रोजनला डिस्प्लेस करेल. हा इथला हायड्रोजन या क्लोरीन बरोबर जाईल. बघा म्हणजे क्लोरोफॉर्म CHCl3, त्याच्याबरोबर चौथा क्लोरीन मॉलिक्यूल आला. याच एक क्लोरीन या हायड्रोजनला डिस्प्लेस करेल आणि इथला हायड्रोजन येऊन इथल्या क्लोरीन बरोबर HCl फॉर्म करेल. कंडिशन तीच आहे, सनलाईट अल्ट्राव्हायोलेट रेजची गरज असते. आता काय झालं, एक हायड्रोजन होता तो पण गेला, अजून एक क्लोरीन वाढला, 3 आणि 4 क्लोरीन झाले. CCl4 हे आहे कार्बन टेट्रा क्लोराइड. दिस इज कार्बन टेट्रा क्लोराइड किंवा IUPAC मध्ये टेट्रा क्लोरोमिथेन. दिस इज टेट्रा क्लोरोमिथेन. पुस्तकात जे नाव दिलेलं असेल ते तुम्ही ॲक्सेप्ट करा. ओके, ही झाली सबस्टिट्यूशन रिॲक्शन. जसं आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन बघितली तशी. सबस्टिट्यूशन रिॲक्शनचं वैशिष्ट्य काय, मग सॅच्युरेटेड कंपाऊंड्स असायला पाहिजेत, मग सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. आणि जो सबस्टिट्यूट करणारा ॲटम आहे तो जास्त पॉवरफुल असला पाहिजे हायड्रोजनपेक्षा. ठीक आहे.